एकीकडे देशातील मोठ्या राजकीय पक्षांकडे वर्षानुवर्षांची संघटना, हजारो कार्यकर्ते आणि मोठा राजकीय अनुभव आहे, तर दुसरीकडे अचानक एक नाव चर्चेत येतं, ते म्हणजे सीजेपी, कॉकरोच जनता पार्टी। नाव ऐकून तुम्हालाही प्रश्न पडला असेल तेव्हा की ही पार्टी आहे तरी काय, निवडणूक लढवणार आहे का, यामागे कोण लोक आहेत, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही महिन्यांपूर्वी नीट आणि परीक्षा व्यवस्थेच्या प्रश्नांवर रस्त्यावर उतरलेली ही युवा चळवळ आता देशभर आपलं नेटवर्क का उभं करते, कारण सीजेपीने नुकतीच आपली नवी टीम जाहीर केली आहे आणि या टीम मध्ये पत्रकार, इंजिनियर, वकील, पब्लिक पॉलिसी तज्ञ, चार्टर्ड अकाउंट्स आणि टेक्नॉलॉजीशी संबंधित लोकांचा एकूण समावेश आहे। म्हणजेच ही फक्त सोशल मीडियावरची एक मोहीम राहिलेली नाहीये, तर स्वतःची संघटना उभी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं चित्र दिसून येते। पण मग पुढचा प्रश्न असा आहे की निवडणुकीत उतरणार नाही असं सांगणारी ही चळवळ एवढी मोठी तयारी नेमकी कशासाठी करते? आजच्या या व्हिडिओमध्ये सीजेपी या टीम मध्ये कोण कोण आहेत, त्यांचा पुढचा प्लॅन काय आहे आणि भविष्यात ही चळवळ राजकारणाचं गणित बदलू शकते का, हे सगळं काही सविस्तर जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अजूनही आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच करा। नमस्कार, मी सेजल तांबे आणि तुम्ही पाहत आहात प्राइम टाइम महाराष्ट्र। सगळ्यात आधी थोडक्यात समजून घेऊया, तुम्हाला माहितीच असेल पण तरी सुद्धा, की ही कॉकरोच जनता पार्टी आली कुठून। 2026 मध्ये परीक्षा, पेपर लीक, विद्यार्थ्यांच्या समस्या आणि बेरोजगारी यांसारख्या मुद्द्यांवरून ही युवा चळवळ चर्चेत आली। सुरुवातीला सोशल मीडिया आणि आंदोलनाच्या माध्यमातून तिची ओळख ही तयार झाली आणि नंतर तिचा रस्त्यावरचा आंदोलनात्मक चेहरा हा समोर आला। नीट, यूजी पेपर लीक आणि परीक्षा व्यवस्थेतील कथित त्रुटींविरोधातील आंदोलनामुळे सीजेपीला मोठ्या प्रमाणात तरुणांचा एक प्रतिसाद मिळाला। जंतर मंतरवरील आंदोलनानंतर या चळवळीचा प्रभाव आणखीन चर्चेत आला। सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी त्या आंदोलनानंतरही ही फक्त सुरुवात असल्याचं म्हटलं होतं, पण बघता बघता आता ही चळवळ आणि ही टीम दोन्हीही वाढताना दिसते। आता या चळवळीचा सर्वात चर्चेत असलेला पहिला चेहरा म्हणजे अभिजित दिपके। छत्रपती संभाजीनगर मधील दलित कुटुंबातून आलेले दिपके हे स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपली वैचारिक प्रेरणा मानतात। त्यांनी पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेतले आणि त्यानंतर आम आदमी पक्षाच्या सोशल मीडिया आणि कम्युनिकेशनशी संबंधित कामातही ते होते। 2020च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या काळात त्यांनी डिजिटल प्रचार आणि सोशल मीडिया कंटेंटवर काम केल्याचं उपलब्ध माहितीतून समोर येत आहे। त्यानंतर त्यांनी अमेरिकेतील बॉस्टन युनिव्हर्सिटीमध्ये पब्लिक रिलेशन्स मध्ये मास्टर्सचं शिक्षण घेतलं आणि आता मे 2026 मध्ये कॉकरोच जनता पार्टी नावाच्या व्यंगात्मक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची सुरुवात झाली आणि त्यानंतर हे नाव वेगाने असं चर्चेत आलं। आता अभिजित दिपके हे एकटेच नाहीयेत बरं का। सीजेपीने जी नवी टीम समोर आणली आहे त्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांचा समावेश आहे आणि याच गोष्टीमुळे ही टीम विशेष आता चर्चेत आली आहे। सीजेपी टीम मध्ये सध्या पत्रकारिता, कायदा, पॉलिसी, फायनान्स, टेक्नॉलॉजी आणि ग्राउंड मोबिलायझेशन अशा वेगवेगळ्या कामांसाठी लोकांना एकत्र आणताना दिसते। अलीकडील वृत्तांमध्ये एकूण 12 सदस्यांचा या टीम मध्ये समावेश असल्याचं सांगण्यात आलंय। यामध्ये एक महत्त्वाचं नाव आहे, ते म्हणजे आशुतोष रंका। राजस्थानमधील जयपूरमध्ये जन्मलेले रंका यांनी IIT कानपूर मधून इंजिनिअरिंगचं शिक्षण आपलं घेतलंय आणि त्यानंतर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये मास्टर्स केलं। मुंबई आणि लंडन मध्ये काम केल्यानंतर त्यांनी सार्वजनिक धोरणांवर लेखनही केलंय, ज्यात शिक्षण, प्रशासन आणि पर्यावरणाशी संबंधित मुद्द्यावर काम करणाऱ्या परिवर्तन नावाच्या संस्थेशीही त्यांचा संबंध राहिलाय। सीजेपीच्या आंदोलनाला सुरुवात झाल्यानंतर ते राष्ट्रीय प्रवक्त्यांपैकी एक झाले आणि संघटनेच्या पॉलिसीशी संबंधित एक भूमिका मांडताना दिसले। त्यामुळे सीजेपी मध्ये जर अभिजित दिपके हा चळवळीचा चेहरा असतील, तर आशुतोष रंका हे धोरण आणि मुद्द्यांची बाजू मांडणारा एक महत्त्वाचा असा आवाज मानला जातो। यानंतर नाव येतं ते म्हणजे सौरव दास यांचं। दिल्लीमध्ये जन्मलेल्या सौरव दास यांनी पत्रकारितेचं शिक्षण घेतलंय। अगदी 18व्या वर्षापासून RTI दाखल करण्यास सुरुवात केल्याचं सांगितलं जातंय। त्यानंतर त्यांनी शोध पत्रकारितेत काम केले। द हिंदू, अल जझीरा, त्याच्यानंतर द वायर आणि द कारवाना यांसारख्या माध्यमांमध्ये त्यांनी एकंदरीत काम केल्याचं उपलब्ध माहितीतून समोर येते। त्यामुळे सीजेपी मध्ये त्यांचा पत्रकारितेचा अनुभव हा एकदम महत्त्वाचा ठरतो। आंदोलन सुरू झाल्यानंतर त्यांची मुख्य प्रवक्ते म्हणून नियुक्ती देखील करण्यात आली आणि सरकारसमोर संघटनेची भूमिका मांडण्यात त्यांची एक महत्त्वाची अशी भूमिका या ठिकाणी राहिली आहे। यानंतर नाव समोर येतं ते म्हणजे अजिंक्य शिंदे
इंगळे यांचं. त्यांच्याबाबत सार्वजनिकरित्या अशी उपलब्ध माहिती ही तुलनेने फार कमी आहे. काही सोशल मीडिया पोस्टनुसार त्यांचा पूर्वी आम आदमी पक्षाच्या महाराष्ट्रातील युवा संघटनेशी संबंध होता. मात्र त्यांच्या नेमक्या जुन्या पदाबाबत अधिकृत आणि पूर्ण अशी माहिती ही उपलब्ध नसल्यामुळे त्यांच्याबद्दल कोणताही ठाम दावा असा करताना काळजी घेणं गरजेचं आहे. सीजेपीच्या संघटनात्मक कामामध्ये मात्र त्यांचा सहभाग असल्याचं सांगितलं जाते. पुढे दीपक बलियान हे नाव फार महत्त्वाचं आहे. या ठिकाणी राजस्थानमधील अलवर येथील शेतकरी कुटुंबातून आलेले बलियान हे राजकारणाचा अभ्यास केल्यानंतर शेतकरी आणि पर्यावरणाशी संबंधित प्रश्नांमध्ये फार सक्रिय झाले. गेल्या काही वर्षांपासून त्यांनी स्थानिक पातळीवर लोकांना एकत्र करण्याचं काम केल्याचं सांगितलं जात आहे. म्हणजे सोशल मीडिया किंवा मोठ्या शहरापुरती मर्यादित न राहता गावागावात लोकांना संघटित करण्याचा अनुभव त्यांच्याकडे आहे. म्हणूनच सीजेपीच्या आंदोलन आणि ग्राउंड मॉबिलायझेशन मध्ये त्यांच्यावर जबाबदारी ही देण्यात आली होती. त्याच्यानंतर सीजेपीच्या टीम मध्ये अफरीन नाव हे यांचाही समावेश आहे. या नावाचाही समावेश आहे. त्यांनी MBA केलं असून काही वर्ष कॉर्पोरेट क्षेत्रात काम केल्यानंतर विद्यार्थी आणि युवा प्रश्नांमध्ये सहभाग घेतला. जंतर मंतरवरील आंदोलनादरम्यान त्या सीजेपीच्या महिला टीम मध्ये सक्रिय होत्या. त्यामुळे महिलांच्या आणि तरुणींचा सहभाग वाढवण्याच्या दृष्टीने त्यांची भूमिका ही फार महत्त्वाची मानली जाते. यानंतरचं नाव आहे ते म्हणजे विजय रेड्डी मलांगी. सिव्हिल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी अमेरिकेतील कोलंबिया युनिव्हर्सिटीमधून कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटमध्ये मास्टर्स केलं. मात्र शिक्षण आणि कॉर्पोरेट क्षेत्रापुरतं त्यांचं काम थांबलेलं नाहीये. शिक्षण, आरोग्य आणि समुदाय विकासाशी संबंधित कामात त्यांचा एक मोठा सहभाग असल्याचं सांगितलं जातं. हैदराबादमधील KBR नॅशनल पार्क परिसरातील झाडेतोडी विरोधातील आंदोलनातही त्यांनी सहभाग घेतला होता असं वृत्त आहे. त्यामुळे सीजेपीमध्ये इंजिनिअरिंग, सामाजिक काम आणि आंदोलनाचा अनुभव असलेला हा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. तसेच सीजेपीच्या टीम मध्ये कायद्याची एक बाजू सांभाळण्यासाठी रत्ना सिंग हे नाव फार महत्त्वाचं आहे. त्या व्यवसायाने वकील आहेत. कायद्याचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी सुरुवातीला सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट संदर्भात लीगल जर्नलिझम मध्ये काम केलंय. यांसारख्या माध्यमांशी त्यांचा संबंध राहिलेला आहे. काही वर्ष पत्रकारिता केल्यानंतर त्यांनी पुन्हा कायद्याच्या क्षेत्रात प्रवेश केला. जंतर मंतरवरील आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांशी संबंधित कायदेशीर बाबी आणि FIR संदर्भातील कामात त्यांची भूमिका ही महत्त्वाची राहिली आहे. म्हणजे आंदोलन रस्त्यावर सुरू असताना त्यांच्या कायदेशीर बाजूची जबाबदारी ही सांभाळणारा तो चेहरा सीजेपीकडे आहे. यानंतर वैष्णवी गौर यांचं नाव येतं. पब्लिक पॉलिसी अँड रिसर्च क्षेत्रातील पार्श्वभूमी असलेल्या गौर यांनी विविध संस्थांमध्ये काम केल्याचं सांगितलं जात आहे. मात्र टीमची घोषणा झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांच्या आणि दिपके यांच्यामध्ये थोडेफार मतभेद झाल्याचं बातम्यांमध्ये समोर आलं होतं. याबाबत त्यांनी माध्यमांना कौटुंबिक कारणही दिलं होतं. त्यामुळे सीजेपीची टीम तयार करताना सगळं काही सुरळीतच सुरू आहे असं नाही, हेही समोर आलं. या घटनेसमोर अंतर्गत मतभेद हाताळण्याचं आव्हानही असू शकतं. त्यानंतर रोहन देशपांडे यांच्याबद्दल सार्वजनिक माहिती ही फार कमी आहे. सोशल मीडिया प्रोफाईलनुसार ते स्वतःला टेक्नॉलॉजी आणि स्पोर्ट्समध्ये रस असलेले व्यक्ती म्हणून सांगतात. त्यामुळे सीजेपीच्या डिजिटल आणि टेक्नॉलॉजीशी संबंधित कामात त्यांची एक भूमिका असण्याची शक्यता व्यक्त केली जाते. यानंतर येतं योगेश इंगळे यांचं नाव. ते चार्टेड अकाउंट आहेत आणि अभिजित दिपके यांचे सुमारे 12 वर्षांपासून मित्र असल्याचं सांगितलं जातंय. आंदोलनाच्या सुरुवातीपासून सीजेपीच्या आर्थिक व्यवस्थापनाची जबाबदारी ही त्यांनी घेतल्याचं उपलब्ध माहितीतून समोर येते. आंदोलनासाठी जे काही गरजेचं काम असेल ते त्यांच्याकडून करण्यात आले. माईक असू दे, बॅनर असू दे, स्वयंसेवक पाहुण्यांची व्यवस्था असू दे, अशा गोष्टींमध्ये व्यवस्थापन त्यांनी केल्याचं सांगितलं जातंय. यानंतर सीजेपीच्या टीममध्ये अंकित नावाच्या एका चार्टेड अकाउंटचा देखील समावेश आहे. त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरील काही फोटोजमुळे त्यांचा पूर्वी आम आदमी पक्षाशी संबंध असल्याचं दिसतंय. मात्र त्यांनी आपमध्ये नेमकी कोणती जबाबदारी सांभाळली होती याची अधिकृत माहिती ही स्पष्ट झालेली नाहीये. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की ही सगळी टीम नेमकं करणार काय आहे, यांचा पुढचा प्लॅन काय आहे. कारण सीजेपी कडून स्पष्ट सांगण्यात आलं आहे की सध्या त्यांचा निवडणूक लढवण्याचा असा कोणताही विचार नाहीये. ते स्वतःला एक प्रेशर ग्रुप म्हणजे सरकारवर जनतेच्या प्रश्नांसाठी दबाव आणणारी चळवळ म्हणून पाहत आहेत. सोप्या भाषेत सांगायचं तर प्रेशर ग्रुप स्वतः निवडणूक लढवून सत्ता मिळवण्यापेक्षा सरकारच्या निर्णयावर भाषण टाकण्याचा प्रयत्न करतो. जनतेचे प्रश्न मांडणं, आंदोलन करणं, सरकारशी चर्चा करणं आणि जनमत तयार करणं ही त्यांची मुख्य साधनं असतात.
सीजेपीच्या नेत्यांचं म्हणणं असं आहे की सध्याच्या राजकीय वातावरणात थेट निवडणुकीच्या राजकारणात जाण्यापेक्षा आधी जनतेमध्ये संघटना मजबूत करणं गरजेचं आहे। त्यांच्या मते जर त्यांनी आत्ताच राजकीय पक्ष म्हणून निवडणुकीत प्रवेश केला तर संघटनेची मोठी ऊर्जा ही निवडणूक, राजकीय संघर्ष आणि संघटनात्मक बचावमध्ये खर्च होऊ शकते। त्याऐवजी शिक्षण, रोजगार, परीक्षा सुधारणा आणि सरकारी संस्थांवरील विश्वास यांसारखे मुद्दे पुढे आणण्यावर त्यांचा भर आहे। पण इथेच राजकीय विश्लेषकांचा देखील एक वेगळा प्रश्न सुरू होतो। आज प्रेशर ग्रुप, उद्या पॉलिटिकल पार्टी, कारण एखादी संघटना आधी आंदोलन उभं करते, तरुणांना जोडते, देशभर नेटवर्क तयार करते आणि त्यानंतर तिच्याकडे मोठा जनधार तयार होतो, तर पुढच्या टप्प्यावर निवडणूक लढवण्याचा दबाव येऊ शकतो। सीजेपी सध्या तसं होणार नाही असं सांगत असली तरी राजकीय निरीक्षकांच्या मते ही संघटनात्मक तयारी भविष्यातील राजकीय प्रवेशाशी पायाभरणी असू शकते। मात्र हा सध्या फक्त राजकीय अंदाज आहे। सीजेपीने स्वतः अजून निवडणूक लढवण्याबाबत निर्णय जाहीर केलेला नाहीये। आता सीजेपीचा पुढचा मोठा प्लॅन समजून घेऊयात। क्या बोलती पब्लिक सप्टेंबर पासून सीजेपी देशभर प्रवास करणार असून तरुणांशी थेट संवाद साधण्याचा प्लॅन करते। शिक्षण, रोजगार, परीक्षा, सरकारी शाळा, फी आणि सार्वजनिक संस्थांवरील विश्वास अशा एकूण मुद्द्यांवर तरुणांचं मत जाणून घेणं आणि सदस्य संख्या वाढवणं हा या मोहिमेचा उद्देश असल्याचं सीजेपीने सांगितले। म्हणजे दिल्ली किंवा सोशल मीडिया इथपर्यंत मर्यादित न राहता महाराष्ट्र, राजस्थान, दिल्ली, तेलंगणा आणि इतर राज्यांमध्ये स्थानिक पातळीवर आपलं नेटवर्क उभं करण्याचा प्रयत्न इकडे सीजेपी कडून सुरू आहे। याचबरोबर सीजेपी इतर संघटना आणि राजकीय पक्षांशीही संवाद साधण्याचा प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं जातंय। मात्र याचा अर्थ लगेच कोणत्याही पक्षासोबत युती होणार असा होत नाही बरं का। शिक्षण सुधारणा, रोजगार, सरकारी संस्थांची जबाबदारी आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर समान भूमिका असणाऱ्या लोकांशी आणि संघटनांशी संपर्क वाढवण्याचा हा प्रयत्न असल्याचं सांगितलं जातंय। पण या सगळ्यात एक मोठा राजकीय प्रश्न इकडे असा आहे, जर सीजेपी खरंच मोठी युवा चळवळ बनली तर त्याचा फायदा नेमका कोणाला होईल आणि नुकसान कोणाचं होईल? समजा भविष्यात सीजेपीने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला तर काँग्रेस, आम आदमी पक्ष किंवा इतर विरोधी पक्षांच्या मतांमध्ये त्याचा वाटा जाऊ शकतो का? की उलट सीजेपी स्वतः सत्ताधारी पक्षाविरोधातील तरुणांचा राग एका ठिकाणी एकत्र करून विरोधकांना मदत करू शकते? कारण भारतीय राजकारणात तिसरा पर्याय निर्माण झाला की त्याचा परिणाम हा नेहमी सरळ पद्धतीने होत नाही। काही ठिकाणी नवीन पक्ष जुन्या विरोधकांची मतं कमी करतो, तर काही ठिकाणी तो सत्ताधाऱ्यांसाठी मोठं आव्हान बनतो। त्यामुळे सीजेपी भविष्यात निवडणूक करायला राजकारणात उतरली तर तिचा परिणाम नेमका कोणत्या पक्षावर होईल हे तिच्या उमेदवारांची ताकद, संघटना आणि जनतेतील विश्वास यावरच अवलंबून असेल। पण सीजेपीवर प्रेशर ग्रुप म्हणूनच सध्या राहील तरी तिचा सरकारवर दबाव निर्माण होऊ शकतो। उदाहरणार्थ एखाद्या विषयावर हजारो तरुण एकत्र आले, सतत आंदोलन केलं, सोशल मीडिया आणि प्रत्यक्ष मैदानात प्रश्न उपस्थित केले आणि सरकारला त्या प्रश्नावर उत्तर द्यावं लागलं तर निवडणूक न लढवताही एखादी चळवळ राजकीय परिणाम वाढवू शकते। सीजेपीच्या सध्याच्या भूमिकेचा केंद्रबिंदूही हाच आहे। सध्या त्यांना सत्ता मिळवायची नाहीये तर सत्तेला प्रश्न विचारायचे। मात्र इथे सीजेपी समोर सर्वात मोठं आव्हान आहे लोकांचा उत्साह किती काळ टिकतो यावरती। कारण आंदोलनाच्या वेळी हजारो लोक एकत्र येतात, सोशल मीडिया पोस्ट व्हायरल होतात, नेत्यांची भाषणं चर्चेत येतात, पण कोणतीही चळवळ काही महिन्यांपेक्षा जास्त काळ टिकण्यासाठी फक्त उत्साह हा पुरेसा नसतो। त्यासाठी गाव पातळीवरती सुद्धा शहरांपर्यंत संघटना, स्थानिक कार्यकर्ते, स्पष्ट मुद्दे, आर्थिक पारदर्शकता आणि सातत्याने काम करण्याची क्षमता लागते। सीजेपी आता याच परीक्षेतून जाणार आहे किंवा जाताना दिसते। आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे सीजेपी फक्त सरकार विरोधी चळवळ राहणार की स्वतःची एक ठोस विचारधारा आणि कार्यक्रम तयार करणार? आज सीजेपीच्या हातात एक मोठी अशी ताकद निर्माण झालेली आहे। तरुणांचा राग आणि असंतोष, परीक्षा, नोकरी, फी, स्पर्धा, पेपर लीक आणि भविष्यातील अनिश्चितता यामुळे देशातील मोठ्या संख्येने तरुण नाराज आहेत। सध्या या नाराजीला संघटित आवाज देण्याची क्षमता आता सीजेपी दाखवू शकते का? तर तिचं महत्त्व वाढवू शकते का? पण त्याच वेळी हा राग दीर्घकाळ सकारात्मक आणि संघटित चळवळीत बदलणं हे देखील मोठं आव्हान आहे। आणि म्हणूनच सध्या सीजेपी बद्दल दोन वेगवेगळे अंदाज लावले जात आहेत। एक प्रेशर ग्रुप बनला आहे जी निवडणूक न लढवता सरकारला प्रश्न विचारत राहील। दुसरा अंदाज, आज प्रेशर ग्रुप म्हणून उभी राहणारी ही संघटना भविष्यात राजकीय पक्ष किंवा राजकीय आघाडीमध्ये बदलू शकते का? कोणता अंदाज खरा ठरणार हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच। आणि आता तर सीजेपीने जंतर मंतरवर सीझन 2 लवकरच येणार असल्याची घोषणाही केली
केली आहे. त्यामुळे आता पुढे नेमकं काय होतं हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. कारण कॉकरोच जनता पार्टी खरंच देशातील तरुणांचा कायमचा आवाज बनते का, की आंदोलनाची ही लाट काही काळानंतर कमी होते, तो प्रेशर ग्रुप म्हणून सरकारवर दबाव आणते का, की भविष्यात निवडणुकीच्या मैदानात उतरते आणि जर ती निवडणुकीत उतरलीच तर त्याचा फायदा कोणाला आणि नुकसान कोणाला होणार, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज कोणाकडे नाहीये, पण लवकरच येत्या काळात मिळतील. त्यामुळे भारतीय राजकारणात एक नवा युवा प्रयोग सुरू झाला आहे आणि त्याकडे आता दुर्लक्ष करणं कदाचित महागात पडू शकतं. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तुमचं मत, तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.